चला आज बनवू आपण कांदे भजी. बाहेर खूप पाऊस लागत होता. पिल्लू आणि मी झोपून उठलेलो. खूप भूक लागलेली. चहानी गरम गरम भजी खाऊन घेऊया. पटकन मी कांदा चिरायला घेतलेला. घरी कोणच नव्हतं, फक्त पिल्लू आणि आम्ही दोघीच होता. आई बाबा गेले होते वैरण आणण्यासाठी म्हशीसनी. आणि त्यानंतर पिल्लूची बघू शकता मध्ये मध्ये लडबड चालूच असते तिची. त्यानंतर मग छानपैकी कांदा चिरून घेतला, धुवून घेतला. मे महिना आहे आणि मे महिन्यात पाऊस पडत आहे. पावसाळा पण नाही अजून चालू झाला, कारण का शेताची वगैरे कामे करायचे. डोंगरात वगैरे भात पेरणी असते, ते आता पावसामुळे सगळं थांबले. सगळी घरीच बसून आहेत. देव करो की पाऊस थांबला पाहिजे. आज तर भयानक पाऊस पडला, खूप इकडं झाला. तेल मी ठेवलं होतं गरम करण्यासाठी. तेल गरम वगैरे झाल्यानंतर भजी सोडलीत मी. आता घरच्यांची काही मी वाट बघत बसणार नव्हतं, कारण का मला भूक लागलेली. त्यामुळं आता म्हणलं चला पिल्लू आणि मी आपण दोघी आपण खाऊन घ्या. घरची नाही येतो बघ, पण तसं काय नाही, घरच्यासनी ठेवणार आहे. नाहीतर तुम्ही गैरसमज उगच करून घ्यायची. इतक्यात आले भाऊ आणि भाऊंचा मित्र आला होता. त्यांच्यासाठी मी चहा वगैरे ठेवला आणि भजी केली होती, ती पण दिली त्यांना. काल मी आईंच्यासाठी गुलाबजामुन बनवले होते, कारण का सासूबाईंच्या आईला बरं नाही म्हणून आम्ही जाणार होतो त्यांना पाहण्यासाठी. पण झालं काय, पाऊस होता खूप आणि त्याच्यामुळे नाही जाता आलं. भाऊ निघाले होते गावाकडे जाण्यासाठी. त्यांच्याकडूनच डबा पार्सल केला गुलाबजामुनचा आणि मी पण एक खाऊन बघितलं, खूप छान झालं होतं. आणि भज्जी घेतली, पण पिल्लू मला भज्जी खाण्यासाठी देतच नव्हतं.